विधानभवनाला आज सकाळी बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल आला। विधानभवनातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव तिकडे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दरम्यान याच संदर्भात आता आमदारांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। ते काय म्हणतायत आपण सविस्तर पाहूया। मी आत्ताच आलेलो आहे, पण आज सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिसतं आहे। मागच्या वेळेस ज्या पद्धतीचे कारण झाले त्यामुळे अध्यक्षांनी ती सूचना केली होती, पण आज विशेष दिसतं आहे। तर मला असं वाटतं की काही ना काही इन्फॉर्मेशन अध्यक्षांकडे आली असेल आणि म्हणूनच आज सिक्युरिटी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात धमकीचा मेल आला आहे बॉम्ब उडवण्याचा अशा पद्धतीची एक माहिती येते, त्यामुळे त्या सगळ्या संदर्भामध्ये काही माहिती मिळाली आहे का? नाही, अजून मिळालेले नाही आहे। मी आतमध्ये गेल्यानंतर अध्यक्षाशी बोलून विचारतो काय। माझी लक्षवेधी होती, काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला। कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे। पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात, म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं।